संपल्या. काय राजकीय पक्ष तरी कोणासाठी काढायचं आहे? मी तुम्हाला बरेच दिवस ना प्रश्न विचारीन असं माझ्या खूप दिवस डोक्यात होतं विचारायचं. तुम्ही बऱ्याचदा सांगतात की तुम्ही कामं करा. तुम्ही नाशिकला हे कालच्या सभेतही उदाहरण दिलं की मी कामं खूप केली, मतदान करत नाहीत लोक. तुम्हाला मुद्दा तुम्ही पोटतिडकीने म्हणता. म्हणजे आजच्या तारखेला मी हे पत्रकार म्हणून खूप जबाबदारीने बोलेन की मराठीसाठी पोटतिडकीने बोलणारे एक नेते जर असाल तर ते तुम्ही आहात. तुम्ही ती भूमिका खूप कन्व्हिक्शनने म्हणतात, मराठीची भूमिका. पण तरी मराठी मतदार तुमच्या बाजूने गेले काही वर्षात उभा राहिला नाही. तुम्हाला असं कधी वाटलं? मी तुम्हाला तेच सांगतो ना, हे सगळ्या तुम्ही जर नीट गोष्टी बघितल्यात, तुम्ही आता देशाचं सगळं राजकारण, देशामधलं वोटिंग पॅटर्न म्हणण्यापेक्षा जी काही मतदानासाठी म्हणून लागणाऱ्या ज्या काही गोष्टी करायला लागतात किंवा ज्या गोष्टी चालल्या आहेत, त्या मतपेटीतनं असेल, ईव्हीएम मधनं असेल, दंडभेद, हा सगळ्या गोष्टीतनं असेल, हे सगळं 2014 पासूनच आहे. आणि त्याचा एकटा मला नाही फटका बसत आहे ना, सगळ्यांनाच बसतो. त्याचा काँग्रेसलाही बसतोय. ज्यांनी जवळपास 60 वर्ष ज्या देशावरती राज्य केलं त्या पक्षालाही बसतोय, आम्हालाही बसतोय, शिवसेनेलाही बसतोय, बाकीच्या लोकांनाही बसतोय. आता तुम्ही बिहारमध्ये बघितलं, तेजस्वी त्यांच्या सगळ्या सभा बघा तुम्ही. हो, प्रचंड गर्दी होती त्यांच्या सभा. मग काय झालं त्या मतांचं? गेल्या वेळेस निवडणुकांमध्ये असंच झालं होतं तिकडे. मग काय झालं मला जरा सांगा. असं कसं होऊ शकतं? नाही तर लोक येणारच नाहीत ना. माझा प्रश्न हा होता की तुम्हाला याच्यातनं कुठे मधल्या काळामध्ये जेव्हा तुम्ही हे सगळं बघत होता की आपण इतकं करतोय, मराठी माणसाची भूमिका म्हणतो, अशी उद्विग्नता कधी आली की सोडून द्यावं? मी नेहमी मागच्या गोष्टी तपासतो की बाळासाहेब एवढं करत होते, यश खूप उशिरा यायला लागलं, बरोबर की नाही? भारतीय जनता पक्षाचं बघितलं तर 52 साली जन्माला आलेला एक पक्ष जनसंघ, यांच्या हातामध्ये 2014ला त्यांच्या हातामध्ये बहुमत आलं, पूर्ण सत्ता आली, बरोबर की नाही? आता प्रश्न असा आहे की इतकी वर्ष लोक काम करत होते ना, करतायत ना, आम्ही करू. तुम्हाला असं कधी त्यातनं उद्विग्नता आली नाही की बस झालं? येते आणि मग ह्या लोकांकडे पाहिलं की ती जाते. आता पुढे काय ही युती तुम्ही आता जी नवीन केलेली आहे, या युतीचं तुम्हाला आता तर निवडणुका लढू देत, पुढच्या वेळेला पुढच्या इंटरव्ह्यूला सांगेल. नाही, पुढचा इंटरव्ह्यू आपण करूच. पण आता या निवडणुकांमध्ये, कारण ही एक या युतीकडे आम्ही जसं म्हणतो की फॉर्मेडेबल युती म्हणून अनेक जण बघतात की मराठीच्या मुद्द्यावर झालेली. खरं तर दोन्ही पक्ष शिवसेनेचेच मूळ ऑफशूट आहेत, दोन्ही शिवसेनेतच झालेत, विचारधारा एक आहे. थोडा उशीर झाला असं वाटतं, कारण फडणवीस म्हणाले की खूप उशीर झाला. प्रश्न असा आहे की जेव्हा होत नव्हतं त्यावेळेला कधी होणार विचारताय, जेव्हा झाल्यावरती विचारताय आता उशीर झाला का? काय अर्थ आहे काय लगे? एका गोष्टीचा, कुठच्याही गोष्टीचा एक योग यावा लागतो ना, बरोबर की नाही? आता ज्या वेळेला अजित पवारांची भ्रष्टाचाराची प्रकरणं ज्यावेळेला फडणवीस काढत होते आणि मग त्याच्यानंतर मग त्यांना ते चक्की पिसायला आणि मग जेलमध्ये टाकू आम्ही ते वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या. अजित पवार पण उपमुख्यमंत्री व्हायला पण त्यांनी पण वेळ लावला नाही का? मग त्यावेळेला पहिली सकाळच्या शपथविधीला झालं नसतं का सगळं पहाटेच्या? मग एवढ्या पहाटेचा शपथविधी झाला, मग त्याच्यानंतर 2.5 वर्षानंतर परत तुम्ही उपमुख्यमंत्रीपदी त्यांना घेतलं, उशीर झाला त्यांना थोडासा. अस्मितेच्या राजकारणातील जसं दक्षिणेकडे जसं पक्ष उभे राहिले, तुम्हाला वाटतं हे दोन पक्ष जसं दक्षिणेकडे आहेत, महाराष्ट्रामध्ये अस्मितेवरती पक्ष उभे राहून सत्तेला पर्याय देऊ शकतील असं मला तुम्ही सांगा ना. बंगालमध्ये जा तुम्ही, बंगाल बघा तिथं काय चालू आहे. तिथं काल ममता बॅनर्जी रस्त्यावरती उतरले ईडीच्या विरोधात, तिथं ताकद नाही. बंगालमध्ये ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. बंगालमधला बंगाली माणूस भाषेवरती उभा राहतो, प्रत्येक राज्यातला माणूस आपल्या भाषेवरती उभा राहतो, ठाम उभा राहतो. आणि भाषा हा विषय असेल, अस्तित्व हा विषय असेल, तो कुठेही विकला जात नाही. हे मला असं वाटतं महाराष्ट्राने बघणं गरजेचं आहे. तुमचं अस्तित्व आणि तुमची भाषा आणि तुमच्या सगळ्याच गोष्टी या जर समजा पैशाला लाचार होऊन जर समजा गेल्या, ज्या लोकांनी तपश्चर्या केली नाही इतकी वर्ष हा महाराष्ट्र मोठा करायची, त्यांचा अपमान करतो एवढं लक्षात ठेवा आपण. जाता जाता शेवटचा प्रश्न की टक्का घसारलाय मराठीचा. म्हणजे मी एक तुम्हाला आणखी गोष्ट इथेच आवर्जून सांगेन की महापालिकेमधले सत्तेत बसणारे तो अमराठी टक्का पूर्वी जास्त होता, तो आता कमी झालाय. म्हणजे पूर्वी मुंबई महापालिकेमध्ये अमराठी नगरसेवक किंवा सत्ताधारी जास्त होते, आता ते कमी झाले आहेत. पण मुंबईतला राहणारा, इथला मतदार, इथला मुंबईतला मराठी माणूस हा दिवसेंदिवस कमी होत चाललाय. तुम्ही मधल्या काळात एक रीलचाच विषय निघा, तुम्ही एक रील बघितली असेल की मराठी माणूस शेवटी तुम्हाला राणीच्या बागेत झूमध्ये दिसेल. त्यातला अतिशयोक्ती अलंकार एक वेळ पण सोडला. पण आत्ताही मुंबईमध्ये साधारणपणे 40 ते 41% मराठी लोक आहेत. आमच्याकडे 45%चा आकडा आहे. 40 ते 41% लोक आहेत. गुजराती मारवाडी 13% आहेत. यूपी बिहार वगैरे हे सगळे पकडून साधारणपणे 15% आहेत.
बाकी तामिळ आहेत, पंजाबी आहेत, सिंधी आहेत, अनेक लोक आहेत, मुस्लिम आहेत, अनेक लोक आहेत, ख्रिश्चन आहेत. सर्वाधिक टक्का आजही मुंबईमध्ये मराठी माणसाच आहे. हे काय आहे, हे नरेटिव्ह अशा प्रकारे पसरवतात, घाबरवतात आणि मराठी माणसाला बॅकफूटवर टाकतात. नाही नाही, तुम्ही तर 25% उरले आहेत, 28% उरले आहेत, असं करून त्याचं अख्खं म्हणजे ज्याला डिमॉरलाइज करणं ज्याला म्हणतो आपण, या लेवलला ते आणतायत. आजही मुंबईमध्ये 40-41% मराठी माणूस आहे, पण तो खंबीर आत्ता उभा राहायला पाहिजे आत्ता. पण तो असा पुढेही राहील तुम्हाला वाटतं? हा 40% दिवस, कारण तो कमी 52% 40% असं झालाय. आगामी काळ तो ज्या कमी प्रकारे नाही होते. मी परत तुम्हाला सांगतोय, मराठी माणूस कमी नाही होते, इतर वाढत बाहेर म्हणून वाढतायत. आणि आज जर आपण त्याच्यावरती जर समजा सतर्क राहणार नसू, नंतर मग कोणाला दोष देऊ नका. ठीक आहे साहेब, आज आपण या गप्पा मारल्या आणि आज मला खरं तर इतर विषयांवरती बोलायचं, पण आपला मराठीचा मुद्दा इतका आपण त्याच्यावरती डिटेल खरं तर चर्चा केली आणि टू द पॉईंट झाली. खरं तर खूप खूप आभार तुमचे, धन्यवाद. फ्रॉड केसरिया से मन जोगी हुआ रे, दिल झूम देखो मतवारा हुआ रे, केसरिया से मन जोगी हुआ. हर पल मनाओ केसरी त्योहार. विमल, बोलो जुबान केसरी.